नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराचा या आठवड्याचा कॅप्टन झालाय तो म्हणजे विशाल कोटियान. विशाल कोटियानची फार दिवसापासून इच्छा होती की त्याला कॅप्टन व्हायचं होतं, इम्युनिटी मिळवायची होती. अखेर तो कॅप्टन झालाय. विशालला या कॅप्टन्सीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, बाहेर गेलो होतो आणि पटापट आल्यानंतर एपिसोड पाहिला आणि आता रिव्ह्यू करतोय. काही चुकलं मागलं असेल तर क्षमा असावी. तर अखेर विशाल कॅप्टन झालाय, परंतु हा जो काही कॅप्टन्सी टास्क होता ना, तो फार रंगतदार पार पडला. खरंच विशालने प्रभूला कॅप्टन पदाचा उमेदवार करायला हवं होता का, याबद्दल बोलणार आहोत. आणि विशेष म्हणजे प्रभूचा ही जी काही काटा टीम आहे ती खरंच वापर करते का, यावर देखील बोलणार आहोत. आणि हा जो संकेत आहे, जो सध्या विशालच्या बाजूने लढताना दिसतोय किंवा त्याच्याबरोबर त्याच्यासाठी खेळताना दिसतोय, त्याने विशालला कॅप्टन्सी देऊ केली का, या सगळ्याबद्दल आज आपण व्यवस्थित चर्चा करूया. तर बघूया पहिल्यांदा बिग बॉसच्या घरामध्ये काय झाले. तर इथे सुरुवातीला आपल्याला असं पाहायला मिळते की राखी सावंत जी आहे, तिला असं वाटतं की जो कोणी नवीन कॅप्टन येईल त्यांनी थोडंसं माझ्याकडे लक्ष द्यावं, कारण मला जेवणाची दुटी हवी आणि मला फार कंटाळा येतो, जेवण बनवल्याशिवाय मी राहू शकत नाही. तर हेच कुठेतरी ससा ऐकते आणि ससा सांगते की बाई, 2 दिवस आम्हाला देखील कंटाळा आलाय. तू त्या जेवणाच्या दुटीत नाही ना, तर आम्हाला फार कच्चं करपलेलं जेवण खावं लागतं आणि मला खरंच तुझी उणीव तिथे जाणवते. तू बाबा घे दुटी आणि तू तुझ्या त्या कामाला लाग जेवण बनवण्याच्या. आता हा जो काही टोमणा होता तो साहजिकच तन्वीला होता आणि तन्वीने मस्तपैकी उडता तीर घेतला, असं सश्याचं मत आहे. साहजिकच ही जी गोष्ट आहे ही सश्याने तन्वीसाठीच वापरली होती आणि तन्वीला ही गोष्ट प्रचंड झोंबते. आणि यानंतर तन्वी आणि सश्यामध्ये जबरदस्त शाब्दिक फाईट पाहायला मिळाली. खरं तर सश्याने जाणून बुजून तन्वीचं नाव काढलं, पण तिथे सांगताना दिसते की मी तुझ्यासाठी बोललेच नाही. उडता तीर तू का घेतेस? आता याच्यामध्ये दीपाली ताई उडी घेते आणि दीपाली थोडीशी सश्याला समजवताना दिसते. एकंदरीत तन्वी कोलते ही सश्याला एवढं फुटेज का देते हे कळत नाही. ठीक आहे, हा मुद्दा इथे झाला. त्यानंतर सगळेजण आहेत ना, ते कॅप्टन्सी बद्दल डिस्कस करताना दिसतात. आता ही जी टोळी टीम आहे, टोळी टीम मधला सध्या एकच सदस्य आहे विशाल, आणि बाकी संकेत, अनुश्री, सागर हे लोक बसलेले आहेत. अनुश्रीचं मत असं आहे की माझं पहिलं टार्गेट असेल ते म्हणजे संस्कृती, राखी आणि त्यानंतर मी प्रभूचा विचार करेन, परंतु प्रभूला मला ठेवायचं आहे. आता इथे आहे विशालचं स्पष्ट मत असतं की मी पहिल्यांदा टार्गेट करेन ते म्हणजे संस्कृती आणि त्यानंतर प्रभूला. आता विशाल बघा स्पष्ट सांगतोय की मी पहिल्यांदा टार्गेट करणार आहे संस्कृतीला, त्यानंतर दुसरं टार्गेट असेल ते म्हणजे प्रभू. प्रभू दुसऱ्या नंबरचा टार्गेट असणार आहे, हे त्यांनी इथे स्पष्ट केलंय. विशाल विशाल हा अनुशीला सांगताना दिसतोय की तू प्रभूला का सेव्ह करते किंवा त्याला का तुला कॅप्टन होऊ द्यायचं आहे. तर एकंदरीत अनुश्रीच्या मतानुसार की मला असं वाटतंय की यावेळी त्याला थोडंसं पुढे करावं, पुश करावं किंवा एक सॉफ्ट कॉर्नर आहे, असं एकंदरीत अनुश्रीचं मत होतं. पण विशालचं असं मत होतं की का त्याला आपण पुढे करायचं, का त्याचा गेम तुम्ही स्ट्रॉंग करता, का त्याला कॅप्टन पद देऊ करून स्ट्रॉंग करतायत, अशा लोकांना बाहेर काढायला पाहिजे, असं एकंदरीत विशालचं मत आहे. आणि विशाल इथे स्पष्ट सांगताना दिसतोय की याला आपण पुढे करायचं नाही. एक वीक माणूस आहे, त्याला आपण कॅप्टन्सी का देऊ करायची आणि त्याला का पुश करायचं, असं स्पष्ट मत विशालचं आहे. तरी अनुष्ठीचं असं मत आहे की काही झालं तरी माझ्या हातात जर किंवा आपल्या हातात संधी आली तर पहिल्यांदा आपण संस्कृतीला आणि त्यानंतर राखीलाच काढायचं आणि प्रभूला आपण ठेवायचं. इथे सागरी सांगताना दिसतो की का त्याला आपण काय एवढं तुझा सॉफ्ट कॉर्नर, तरी अनुष्य सांगताना दिसते की नाही, मला असं वाटतं की आपण त्याला ठेवावं. आता हे जे आहे या लोकांचं बोलणं इथे सुरू असतं. यावरती समोर प्रभू बसलाय, याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. एकंदरीत प्रभू असंच करतो की कोण काय बोलतंय हे तो ऐकत असतो. संकेत हळूच या लोकांना खुणवतो की तिकडे प्रभू बसलाय. आता हे ऐकल्यानंतर विशाल कोटियान बघा कसा हा पलटतो. त्यानंतर विशाल आणि प्रभूचं आपल्याला किचन एरियामध्ये बोलणं दाखवलंय. विशालचं असं मत आहे की बघ, माझं पहिले टार्गेट आहे ते म्हणजे संस्कृती, हे स्पष्ट आहे. अनुष्ठीचं तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, अनुष्ठीला वाटतं की तुला पुढेपर्यंत न्यायचं, पण माझं असं मत आहे की ठीक आहे, अनुष्ठीचं जे काही मत आहे ते आहे,
पण मी तुला स्वतःहून काढणार नाही. अशी काही वेळ आली तर तुला मी काढेन, परंतु स्वतःहून काढणार नाही. म्हणजे हाच विशाल थोडासा इकडे पलटताना दिसतोय, गोडी गुलाबीने त्याच्याशी वागताना दिसतोय. असा एकंदरीत विशालचा गेम पाहायला मिळाला. त्यावरती प्रभू जास्त बोलताना दिसत नाही. एकंदरीत प्रभूने विशालचं जे काही मत आहे ते पूर्ण ऐकलेलं आहे. विशाल थोडंसं नाही रे, मग असं आहे, मग आपण संस्कृतीला काढू, नंतर तुझाही विचार करू, तूही स्ट्रॉंग आहेस, अमुक तमुक, असं करून ते गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न करतो. तर ठीक आहे, इथपर्यंत डिस्कशन सुरू असतं त्यांचं. त्यानंतर बिग बॉस सांगतात की चला आता एक नवीन रूम मी ओपन करतोय आणि त्यासाठी पोपटाला मी घेऊन येतोय. पोपटाला आवडणाऱ्या मिरच्या मी घरामध्ये विविध ठिकाणी ठेवल्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन उभं राहायचं आहे आणि बजर वाजल्यानंतर प्रत्येक एरियामध्ये ज्या मिरच्या ठेवल्यात तिथे कुठला तरी एक बजर वाजणार आहे आणि जो कोणी पहिल्यांदा मिरची उचलेल त्याने यायचं आहे त्या ऍक्टिव्हिटी रूम मध्ये आणि तिथे मी सांगेन एकाला काढायचं, 2 जणांना काढायचं, 3 जणांना काढायचं. तसं जो कोणी पहिल्यांदा मिरची उचलेल त्याने तिथे येऊन सदस्याला योग्य कारण देऊन कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढायचं आहे. तर मित्रांनो, इथे 6 कॅप्टन पदाचे उमेदवार आहेत आणि याच्यामध्ये बिग बॉसने जे कॅप्टन पदाचे उमेदवार नाहीत म्हणजे काटा टीम आणि सागर या लोकांना देखील त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे की तुम्ही देखील उचलून तुमचा गेम तुम्ही खेळू शकता. तुम्ही देखील जे काही 6 उमेदवार आहेत त्यापैकी एखाद दुसरा सदस्य काढू शकता. तर व्यवस्थित सगळ्या सदस्यांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावलेली होती. इथे पहिल्यांदा बाजी मारते ती म्हणजे अनुश्री. आता अनुश्रीने इथे पूर्ण ठरवलेलं होतं की मला काढायचं आहे पहिल्यांदा संस्कृती आणि त्यानंतर दुसऱ्यांदा काढणार आहे ती म्हणजे राखीला. त्याच पद्धतीने अनुश्रीने जो काही विचार केला होता, पहिलं टार्गेट केलं ते म्हणजे राखीला. राखी ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये वागते आणि एकंदरीत राखीचा जो काही कॅप्टन पदाचा कार्यकाळ होता तो व्यवस्थित नव्हता असं कारण देत अक्षरशः राखीला तिने बाद केलं आणि साहजिकच हा हा जो काही ससा आहे त्याचा व्यवस्थित गेम नाहीये, त्याला काही गेमच कळत नाहीये आणि मला असं वाटतं की या सशाला याच 11व्या आठवड्यातूनच घराबाहेर काढायचं, म्हणजे ते 12व्या आठवड्यात येणारच नाही. एकंदरीत बरीच मोठी कारणाची लिस्ट देत अनुश्रीने या दोघींना बाद केलं. त्यानंतर मग ससा आणि अनुश्रीमध्ये प्रचंड वाद पाहायला मिळाला. अनुश्रीची जी काही भडास होती सशावरती ती अख्खीच्या अख्खी भडास इथे अनुश्रीने काढले आणि सशाने पण अगदी तोडीस तोड दिले की तू सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये काय करते हे आम्हाला देखील माहिती आहे. पण इथे राखीने चांगलंच अनुश्रीला सुनावलं की तू दल बदलू आहेस, वांगे आहेस, बकवास आहेस आणि बरंच बरंच काय, मला मोका मिळू दे, तुझ्या नाही चौका मारला तर असं एकंदरीत या दोघींचं हे वाजलं. तर इथे बिग बॉसने सांगितलं की बाई योग्य कारण दे आणि बाहेर काढ. तर अनुश्रीने योग्य कारण देत या दोघींना कॅप्टन पदाच्या रेसमधनं काढलं. आता त्यानंतर पुन्हा एकदा प्लॅनिंग सुरू झाली की कोणाला काढायचं आहे. तर एकंदरीत जे काटा टीम आहे त्या लोकांना असं वाटत होतं की काही झालं तरी संकेतला काढायचं आणि हा जो काही प्रभू आहे त्याला ठेवायचं, असं एकंदरीत विशाल सोडून बाकीच्या लोकांची हे लोक बोलताना दिसत होते. तर इथे आता कोण उचलणार, इथे लॉटरी लागते ती म्हणजे संस्कृतीला आणि संस्कृतीच्या हातात आयत कोलीत आलं आणि बिग बॉसने देखील इथे ट्विस्ट आणला. बिग बॉस सांगतात की चला आता थोडासा गेम मी इझी करतो आणि संस्कृतीबाई तुम्हाला एकच सदस्याला बाद करायचं आहे. संस्कृती बोलतो अरे यार बिग बॉस तुमचे आभार किती मी मानू, किती भारी हे झालं की मला एकच सदस्याला बाद करायचा आणि तो सदस्य म्हणजे हाच आहे ज्याने मगाशी आमच्याशी वाद घातला, त्यालाच मला घराबाहेर काढायचं आहे. म्हणजे खरंच संस्कृतीला पुढचा चॉईस कोण, म्हणजे ती सांगत होती की मला प्रभूलाही काढायचं नाहीये, विशाल जरा चांगला आहे त्यांच्याशी आणि हा जो संकेत आहे ते वाईल्ड कार्ड म्हणून आलेले आहेत, त्यामुळे संकेत आपल्या संस्कृतीसाठी खूप टफ असणार होतं या तिघांपैकी कोणाला काढायचं. पण बिग बॉसने मस्तपैकी चॉईस दिला की तुला एकालाच काढायचं आहे. डोळे झाकून तशाने त्या अनुष्ठीला बाद केलं की तू जी काही बडबड केलीस आमच्याबद्दल त्यासाठी तुला हे गिफ्ट आणि तू या कॅप्टन पदाच्या रेसमधनं तू हे गिफ्ट घे आणि कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर पड. एकंदरीत
तिचा जो काही चेहरा झाला होता ना, म्हणजे अक्षरशः डोळे भरलेले अनुश्रीचे. अनुश्रीला असं वाटत होते की का मी एवढी बोलली, कदाचित बोलली नसते. अनुश्रीचं ना हेच चुकतं. हे नंतरचा जो काही शेवटचा टास्क, सॉरी, शेवटची जी काही फेरी पार पडली ना, त्याच्यामध्ये अनुश्रीकडनं या गोष्टी घडल्या, त्याच्यावरती आपण नक्कीच बोलणार आहे. तर अख्खेच्या अख्खे भडास या सशाने अनुश्रीवरती काढले आणि हिला कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर पडलं. त्यानंतर तिसरी फेरी. आता या तिसऱ्या फेरी अंतर्गत बघा, कुठे आता मला ते व्यवस्थित लक्षात नाहीये. तिसऱ्या फेरी अंतर्गत बहुतेकच बाहेर गार्डन एरियामध्ये इथे आहे तन्वी, त्यानंतर विशाल आणि बहुतेक प्रभू पण आहे. आता विशाल इथे स्पष्ट सांगताना दिसतोय की आपण डील करूया, ही जी काही पकडापकडी आहे ती करण्यापेक्षा डील करूया, की माझ्याकडे आला तर मी तुमचा सदस्य काढणार नाही आणि तुमच्याकडे आला तर माझा सदस्य काढू नका, अशी एकंदरीत तो डील करत होता. परंतु तन्वी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही की मला तुझ्याशी डील करायची नाहीये, काही झालं तरी मला डील करायची नाहीये. प्रभू, ठीक आहे, काय होतंय, माझी ताई आहे, मला काही फरक पडत नाही, ताई आहे तिथे उभी आहे, मी इकडे तिकडे फिरलो तरी चालेल, असं एकंदरीत प्रभूचं, म्हणजे फार ताईवरती आंधळा विश्वास ठेवून आज प्रभू वागताना दिसत होता. एकंदरीत उलटच झालं. इथे विशालच्या हातामध्ये येतोय आणि विशाल इथे पहिला शब्द काढताना दिसतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की डील करा, आता राहा. त्यानंतर प्रभू, दादा दादा भीक मागतो मी, बघ बघ माझ्याकडे थोडस लक्ष दे, मी रडतोय रडतोय बघ, मला कॅप्टन पदाच्या, मला कॅप्टन्सी पाहिजे, मला कॅप्टन पदाची उमेदवारी पाहिजे, प्लीज प्लीज प्लीज, असं म्हणून तेव्हा प्रभू सांगताना दिसतोय. आता इकडे विशाल तेच पकडून राहिला की मी तुम्हाला सांगितलं होतं की डील करा, डील केली असती तर मी हे केलं नसतं. आता इथे तन्वी बाई आहे, तिने लगेच सुरू केला की याच्याबरोबर मी काय डील करायची, हा डील करण्यासारखा माणूस आहे का, हा फट्टू माणूस आहे, हा पलटणारा माणूस आहे, याच्याबरोबर काय डील करायची आहे. हा झाला आणि ती बाहेर गेलेली रुचिता जामदार झाले, यांच्या बरोबर मी कधीच डील करू शकत नाही, माझ्या तत्वात देखील बसत नाही. आता रुचिताचं नाव आलं त्यानंतर मग विशाल लयच खवळला की तू रुचिताचं नाव का घेतलंस. खरं तर म्हणायला तसं वाटत होतं की जो कोणी सदस्य घराबाहेर गेलाय त्याचा उच्चार करायचं गरजच नाही तिथे, ठीक आहे, त्याच्यावरती भाऊ काय बोलायचे ते बोलतील. परंतु इथे तन्वी स्पष्ट सांगताना दिसते की मला याच्याबरोबर डील करायचं नाही. आणि डील मी का करायची, जो खेळत होता, म्हणजे ज्याला खेळायचं आहे त्याने डील करायची, त्याने बोलायला पाहिजे, प्रभूने बोलायला पाहिजे. मग बाई तू तन्वी तिथे का उभी होतीस. एकतर मला असं वाटतं ना की बघा, तुमचे इगो बाजूला ठेवा. काय होतं की हाच प्रभू आहे ज्याने तन्वीसाठी अक्षरशः कॅप्टन्सी खेचून आणली होती. द्या ना त्या पोऱ्याला, एवढं तुमच्या बरोबर उठतं बसतं सगळं ऐकतं, म्हणजे तुम्ही सांगाल तसं ते करतं. थोडेसे इगो साईडला ठेवा, द्या त्याला, एवढं तुमच्या बरोबर आहे, खेळतंय बसतंय उठतंय सगळं काही करतंय, द्या त्याला उमेदवारी. थोडेसे इगो साईडला ठेवा, बोल विशालचे, विशाल बघ जे काही झालं ते झालं, दे त्याला. परत त्याच्यामध्ये आग लावण्याचं हे काम करत सुटली. म्हणजे तन्वी तर बोलतच नाही, तो राकेश पण काय बोलत नाही, दीपाली ताई पण काय बोलत नाही. हा बिचारा म्हणजे अक्षरशः त्याच्यासाठी फार वाईट वाटत होतं, रडत वगैरे होता की दादा दे प्लीज, मी भीक वगैरे मागतोय. पण तन्वीचा एक शब्द तिथे, जरी तो बघा विशालने काय केलं असतं दिलं असतं नाही ती पुढची गोष्ट, पण आज तुमच्या हातामध्ये होतं, एवढा इगो बरा नव्हे असं मला एकंदरीत वाटतं. आता काही लोक सांगतील की तन्वीने योग्यच केलं, ठीक आहे, तो तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पण मला असं वाटतं की हे पोरगा आहे ना, हे तुमच्याकडे डे वन पासून, म्हणजे डे वन पासून आहे, परंतु हे पोरग तुमच्यात बसतं, तुमचं सगळं काही ऐकतंय आणि तुमच्यासाठी त्यांनी कॅप्टन्सचे टास्क देखील खेळला होता आणि जिंकवला होता. तर द्या ना त्याला, बोला. एक शब्द तुम्ही टाकला असताना तर बघा त्याने जो काही निर्णय घेतला असता ती वेगळी गोष्ट ना. तन्वी बोलत नाही, मग तो काय त्याचं नाव आरबी बोलत नाही,
त्यानंतर काय दीपाली बोलत नाही. बोला तुम्ही, नाही दिले तर ठीक आहे. तर इथे हे लोक आपले इगो घेऊन सगळे काटा टीमवाले होते आणि अक्षरशः प्रभूचा काटा काढला याने असं सांगायला हरकत नाही. खरं तर त्यांच्या हातामध्ये होतं या काटावाल्यांच्या. तुम्ही सांगून बघा एकदा. नाही दिलं तर मग ठीक, वेगळी गोष्ट करा ना. आपल्या टीम मधला एक माणूस कॅप्टन पदाचा उमेदवार होतोय. तुमच्या हातात होतं. ज्या पद्धतीने विशाल सांगत होता त्या पद्धतीने. तर ठीक आहे. आता हीच तन्वी बघा, तन्वीचा डबल ढोलकीचा गेम तुम्हाला इथे मी पहिल्यांदा सांगतो. हीच तन्वी जेव्हा प्रभूला बाहेर काढलं, त्यानंतर पुढचा राऊंड येतोय, तेव्हा ती सांगते की मला संकेतला काढायचा आहे, विशाला कॅप्टन करायचं आहे. मग एवढी बडबड तुझी कशासाठी होती तिथे? असा या लोकांचा गेम आहे. खरं तर प्रभूने हे सगळं बघून थोडंसं साईडला व्हायला पाहिजे. आणि आता इंडिव्हिज्युअल खेळ, कशाला ताई तुला पाहिजे, कशाला तो टीम पाहिजे, खेळ ना इंडिव्हिज्युअल. सगळं डोळ्यासमोर आहे, तरी कशाला तिकडे खेळ सुटलाय ना. ठीक आहे, असो, त्याचा त्याचा गेम आहे. त्यानंतर हा विशाल आतमध्ये जाऊन फार इमोशनल होतो. म्हणजे प्रभूला बघून माझं बालपण आठवलं आणि इकडे माझा मित्र मला न सांगता सगळ्या काही गोष्टी करतो. एवढा त्या प्रभूसाठी इमोशनल झाला, मग त्याला का रेसमधनं बाहेर काढतो? म्हणजे तिथे त्याने थोडासा ड्रामा क्रिएट केला असं एकंदरीत पाहायला मिळतं. आणि साहजिकच तो प्रभूला देणारच नव्हता. इकडे संकेतला त्यांनी ती उमेदवारी देऊ केली आणि प्रभूला बाहेर काढलं. त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं बोलणं पाहायला मिळतं की इथे संकेतने सरळ सरळ विशाला सांगितलं होतं की ठीक आहे, अशी वेळ आली ना तर तुला मी कॅप्टन्सी देऊ करेन. एकंदरीत हे स्पष्ट बोलणं झालं होतं असं पाहायला मिळालं. आणि याच्यावरती साहजिकच बिग बॉसने चांगलीच खरीखोटी सुनावली. आता ही फेरी पूर्ण झाल्यानंतर बिग बॉसने ती खरीखोटी सुनावली. खरं तर तेव्हाच ही सेकंड लास्ट फेरी होती ना, तेव्हा या संख्येची चांगली शाळा घ्यायला पाहिजे. याच्यावरती मी थोडंसं येणारच आहे. पहिल्यांदा हा जो काही पुढचा टास्क आहे इथे जाऊया. तर हा जो चौथा राऊंड होता, याच्यामध्ये असं दिसते की अनुश्री, छोटू आणि राखी हे लोक तिथे थांबलेले होते. तर एकंदरीत असं स्पष्ट दिसतं की राखीचा थोडासा हात लागला होता पहिल्यांदा, पण राखी आणि अनुष्यमध्ये थोडी झटापट झाली आणि त्या दोघी खाली पडल्या. आता इथे प्रभू होता. अरे प्रभू, एवढा आवाज ते लोक देतात, तू जाऊन भीड नड ना, त्या खाली पडल्या तोपर्यंत घे, तू घे आणि पळत सुटणार. हा बिचारा असा तसाच बघत सुटलाय. तन्वी सांगत होती ना, बाबा खेळ, अजून गेम गेलेला नाही, त्याला बाहेर काढ, जो बोललाय तुला तो. आणि तन्वीच नंतर पलटते. ठीक आहे, हे आपलं बोलणं झालेलं आहे. तर प्रभूला इथे संधी होती, घे आणि पळ ना. त्यानंतर मग सगळे धावत येतात, संकेत, विशाल, आणि विशाल तो घेऊन पळतो. आता इथे एकंदरीत विशाल घेऊन आहे. त्यानंतर बिग बॉस सांगतात की चला फायनली सांगा कोणी घेतलंय, कोणाच्या हातामध्ये ती मिरची आहे. तर इथे राखी सांगते की माझ्या हातामध्ये होती, विशालने ती खेचून घेतली. यावरती प्रभू पण सांगतो की ही जी मिरची होती ती अनुश्री होती, अनुश्रीकडे, आणि अनुश्रीकडे तिकडे गेली. एकंदरीत बिग बॉस सांगतात की पहिल्यांदा जे कोणी त्या एरियामध्ये होते त्यांनी पहिल्यांदा सांगावं कोणाकडे होती. राखी सांगते की मी पहिल्यांदा घेतली, अनुश्री सांगते की मी पहिल्यांदा घेतली, प्रभू सांगतो की पहिल्यांदा अनुश्रीने घेतली. एकंदरीत बिग बॉसला बहुमत मिळालं की अनुश्रीकडे होती. आता साहजिकच अनुश्री त्या रूम मध्ये जाणार. आता प्रभूकडे इथे संधी होती. प्रभूकडे ही संधी होती की ज्याने आपल्याला त्या रेसमधनं बाहेर काढले, कॅप्टन्सीच्या रेसमधनं बाहेर काढले, त्याला आपण बाहेर काढायचं. प्रभूकडे जर डोकं असतं ना, तर त्याने सरळ राखीला दिलं असतं आणि इथं सरळ सरळ बोलायचं, राखी मी तुला देतोय, परंतु तू याला, ज्याने मला बाहेर काढलं त्याला तू बाहेर काढायचं. कारण हे बोलणं प्रभूने ऐकलं होतं, स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं होतं की माझ्याबद्दल विशाल काय बोलतोय. थोडंसं त्याने डोकं लावलं असतं आणि राखीला डील द्यायची की बघ राखी, मी तुला सपोर्ट करतोय. सरळ सरळ बोलायचं. आता काय जे डोळ्यासमोर आहे ते सगळ्यांनीच, म्हणजे आम्ही लोकांनी तर बघितलंच काय विशाल आणि अनुष्य तुझ्याबद्दल काय बोलत होते ते. सरळ डील दिली असते राखीला की राखी बाई, असं तू बोलत असते तर मी तुला देतो.
पण ठीक आहे, अनुश्रीकडे ते गेलं आणि अनुश्री साहजिकच विशाला देणार होती. पण ज्या पद्धतीने संकेतला जे काही खाली पाडलं ना अनुश्रीने, की अनुश्री आणि संकेतची डील झाली होती की मला बाहेर काढायचं, म्हणजे एकंदरीत संकेतला थोडंसं निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न अनुश्रीने केला आणि हे संकेतला प्रचंड खटकलं. आणि बिग बॉसने देखील सांगितलं की तुला जर त्यालाच कॅप्टन्सी द्यायची होती तर पुढची फेरी घेतली का, हे चुकीचं आहे असं म्हणून संकेतची चांगली शाळा घेतली. आणि मित्रांनो, या मुद्द्यावरती संकेतची उद्या भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त शाळा होणार आहे, हे मात्र निश्चित आहे. संकेत पण इथे सांगत होता की याच्यावरती माझी शाळा होणार आहे आणि ज्या पद्धतीने अनुश्रीने जे काही सांगितलं त्याच्यावर देखील माझी नक्कीच शाळा होणार आहे. तर इथे अनुश्रीने विशालला मत दिलं आणि विशाल हा कॅप्टन झाला. आता विशाल कॅप्टन्सी कशी करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, हा टास्क झाल्यानंतर राखी संकेतला सांगताना दिसते की बघ विशाल कशा पद्धतीने खेळतोय, तू कसं खेळायला पाहिजे, तुला कसं बाद केलं वगैरे व्यवस्थित ती सांगताना दिसत होती. आणि एकंदरीत संकेतला आहे ना सगळं समोर दिसते की अनुश्री आपल्यासोबत कशी वागली किंवा एकंदरीत या लोकांचा गेम कसा आहे. संकेतने आहे ना थोडंसं व्यवस्थित डोकं लावून खेळायला पाहिजे. मित्रांनो, खरं सांगू का, संकेतला कुठल्याही टीमची गरज नाही. इंडिव्हिज्युअल जरी तू खेळा ना तरी तो स्ट्रॉंग आहे. मला असं वाटतं की तो या विशालच्या टीम मध्ये राहून ना त्याची इमेज खराब करून घेणार आहे. विशालच्या बरोबर जे सदस्य होते ना, गोडी गुलाबीने त्याच्याशी जे वागत होते ना, ते एक एक करून घराबाहेर गेले. असं जर असेल ना तर संकेत सुद्धा लवकर घराबाहेर पडेल. आणि ही अनुश्रीचं सांगायचं झालं तर अनुश्री आहे ना, ही म्हणजे ना विशालची आहे ना इकडची ना तिकडची. अनुश्री ही पलटू आहे. आपल्या गेमसाठी ती कधी विशालचा वापर करेल, कधी काटा टीमचा वापर करेल सांगता येत नाही. अनुश्री अशी आहे म्हणून ती आजपर्यंत टिकून आहे. पण संकेतने थोडंसं डोक्याने खेळायला पाहिजे. आज अक्षरशः अनुश्रीने तुला तोंडघाशी पाडलंय. इथे संकेत अनुश्रीला सांगताना दिसतोय की जर पुढे जायचं असेल तर आपल्यामध्ये ट्रस्ट इश्यू पाहिजे. अनुश्रीचं एक वाक्य होते की आत्ता ही जी वेळ अशी आहे ना की इथे स्वतः इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे आणि तसा खेळ दाखवा. तर अनुश्रीने स्पष्ट सांगितले की इंडिव्हिज्युअल खेळा, मी अशीच खेळणार आहे. तर संकेतने हे थोडंसं डोकं लावायला पाहिजे की ही जी वेळ आहे ना ही आपल्याला, आता आपण 12व्या आठवड्याकडे चाललोय, अजून 3 आठवडे शिल्लक राहिले, इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे. आता बघू संकेत काय गेम खेळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर अनुश्री, विशाल आणि सागर हे लोक बसलेले आहेत या ठिकाणी. इथे अनुश्रीचं कॅल्क्युलेशन बघा. आता असं मला वाटते की संस्कृती घराबाहेर जाईल आणि फिक्स डोक्यात ठेवले अनुश्रीने की संस्कृतीच घराबाहेर जाईल. इथेही सांगताना दिसते. आणि तो कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क होता, तिथे आतमध्ये राहून बोलायचं होतं, तिथे देखील की तू आताच घराबाहेर जाणार आहेस, आत्ता घडीला लगेच. हे झालं अनुश्री, विशाल आणि सागर, आपण तिघे आहोत. मला असं वाटतं की सागर घराबाहेर जाईल. मला असं वाटतं की सागर घराबाहेर जाईल. सागर बोलतोय तू ठरवलंस? नाही नाही, म्हणजे असं एकंदरीत असलं तर मी घराबाहेर जाईन, तू ठरवलंयस का? असं कसं काय बोलते? मग तिथून अनुश्री उठून गेले. आणि सागर नंतर विशालला सांगतो की हे काय, असं कसं बोलू शकतात, म्हणजे हिने ठरवूनच टाकलं. विशाल बोलते की असंच आहे, हे असंच हल्ली वाकड्यात शिरतंय बघ बाबा. तो बोलतो की डायरेक्ट बोलून टाक ना, काय असं असेल तर डायरेक्ट बोलून टाक. तो हो हो मी बोलतो. त्यानंतर अनुश्री विचारते पण काय झालं, रागावलास, माझ्याकडनं काही बोलणं झालं का? त्यावर सागर बोलतो की नाही, बघू नंतर बोलेन वेळ आल्यावर. अरे आता बोलत होतास ना तू की मी बोलणार आहे, बोल ना मग सरळ काय असेल ते सांगून टाक. पण नाही, सध्या तरी आम्हाला गुड बुक्स मध्ये राहायचं आहे. एकंदरीत बघा, अनुश्रीचं सांगायचं झालं तर अनुश्रीने जे काही ठरवलं होतं त्या पद्धतीने ती खेळली. तिने सांगितलं होतं की मला या 2 लोकांना काढायचं आहे, त्या 2 लोकांना त्यांनी काढलं. तर अनुश्रीचा गेम एकंदरीत चांगला पाहायला मिळाला. आणि मला असं वाटतं की अनुश्रीने आहे ना संकेतला काढायला हवं होतं की हा कॅप्टन पदा म्हणजे कॅप्टन्सी झाली त्याची, तर संकेतला बाहेर काढावं. ज्या पद्धतीने सतत संकेतवरती जे काही आरोप लावते, किंवा तुला माहिती होतं की काय तिचं नाव संस्कृती
आणि संकेतने डील केली होती मला काढायची, तर त्या पद्धतीने संकेतला पहिलं काढायचं आणि कारण द्यायचं ना, की तुझी कॅप्टन्सी झाली आणि त्या कॅप्टन्सीमध्ये जसं फार दोघलं कॅप्टन्सी झाली, नियम वगैरे कोणी पाळत नव्हते असं जे काही सांगून त्याला बाहेर काढलं, तर हेच कारण अगोदर देऊन त्याला म्हणजे राखीला न काढता त्याचं नाव देऊन त्याला बाहेर काढायचं असं अनुष्येने तेव्हा करायला हवं होतं. आणि असं जर सांगितलं असतं की तुझी कॅप्टन्सी झाली आता नको, तर तेही योग्य झालं असतं. त्यानंतर गुढीपाडवा सगळे लोक एकत्र आले, व्यवस्थित जेवण खावण करताना दिसत होते. त्यानंतर त्याने फुगड्या वगैरे खेळल्या. मग बिग बॉस खूप आनंदी झाले. त्यानंतर बिग बॉसने एक मोठी अनाउन्समेंट केली की मी जे काही पहिल्यांदा सांगितलं होतं की एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील, तर आता ते मी सगळं मागे घेतो आणि एकच सदस्य उद्या घराबाहेर जाणार आहे. आता तो कोण असणार आहे हे आपल्याला थोड्या वेळाने नक्कीच कळेल. आणि त्यानंतर बिग बॉस सांगतात की चला, छान तुम्ही सगळे एकत्र बसलात, खाल्लं पिलं, मजा वाटली, बरं वाटलं, तर आता सगळ्यांना गोल्डन रेशन कार्ड देऊन टाकतो. तर असं एकंदरीत पाहायला मिळालं. महत्वाचं म्हणजे मित्रांनो, एकंदरीत मला असं वाटतं ना की प्रभूसाठी बहिणीने थोडासा आपला इगो साईडला ठेवायला हवा होता आणि विशाल, दे बाबा त्याला कॅप्टन, बघू तू शब्दावरती ठाम राहतोस का, पलटतोस का, हे मी बघते. त्याने आपल्यासाठी एवढं केलेलं आहे छोटूने, तर आपण थोडंसं रिफंड त्याला देऊया असं म्हणून सांगून तर बघायचं, की फक्त गेमसाठीच तुम्ही त्याचा वापर करणार. म्हणजे तन्वीही बोलली नाही, राकेश तर काय आजारपण त्याला चिकटलंय त्यामुळे तो मी आजारीच आहे असं म्हणून तो राहतोय. दीपालीही काही बोलली नाही आणि त्यानंतर दीपाली तन्वीवरती चढताना दिसते. रेवा, नका 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 भांडू, रेवा पण काही बोलली नाही. तर एकंदरीत बोलून बघा तुम्ही, पलटला तर पलटला, एकदा सांगा तरी, मग तुमच्याकडे रिझन तरी असेल की विशाल हा पलटो आहे असं सांगायला. एकदा बोलून बघितलं असतं तर काय निर्णय लागला असता तो पुढे. पण मला असं वाटतं की या लोकांनी थोडंसं प्रभूसाठी खेळायला पाहिजेत होतं, असं माझं ठाम मत आहे. आणि विशाल पण हा पण पलटो आहे. पहिल्यांदा सांगतो की याला काढायचं आहे छोटूला, आणि त्यानंतर छोटू समोर आहे हे कळल्यानंतर मग गोडी गुलाबीने त्याच्याशी बोलायचं आणि आतमध्ये जाऊन ड्रामा करायचा. अरे तुला काढायचं तर आहेच, मग ड्रामा कशाला करतो, असा एकंदरीत विशालचा गेम पाहायला मिळतो. तर काय वाटतं तुम्हाला, महत्वाचा मुद्दा हा म्हणजे छोटूला टाटा टीम वाल्यांनी मदत करायला हवी होती का, यांचा इगो आड आला का, खरंच छोटूचा, प्रभूचा टाटा टीम वाले वापर करून घेतात का, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि विशालने ज्या पद्धतीने त्या रूम मध्ये ड्रामा केला प्रभूसाठी, खरंच प्रभूबद्दल त्याच्या मनात फिलिंग आहेत का, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मला असं वाटतं की तेव्हा तो प्रभूला न देता संकेतला देणार होता, कारण ज्या पद्धतीने संकेतने जे काही कुठलाही विचार न करता नॉमिनेशन स्वीकारलं होतं आणि वडिलांचं पत्र त्याला वाचायला दिलं होतं, तर संकेतलाच तो देणार होता. आणि मी संकेतसाठी बोललो ना की संकेतने यावेळी आहे ना थोडंसं काय म्हणू की थोडासा वेगळा गेम दाखवायला पाहिजे. कधीतरी त्याने इंडिव्हिज्युअल आपला गेम दाखवायला पाहिजे. लोकांचा सपोर्ट त्याला भरपूर मिळेल, आताही मिळतोय. पण तो जर इकडे ना इकडे ना स्वतः इंडिव्हिज्युअल खेळण्याचा प्रयत्न करेल ना, तर त्याला अजून सपोर्ट मिळेल. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.